सर्व तीर्थ मरिया माता सर्व देवमय पिता, सर्व तीर्थ मरिया माता सर्व देवमय पिता, मातर पितर तस्मात् सर्वयन्तेत पूजयेत सर्वयन्तेत पूजयेत। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवर्ग आणि ते मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वराली मनीषा संदीप हिरोळे, इयत्ता 5वी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी। आज मी आपल्या समोर एक विषय मांडणार आहे। माझ्या विषयाचे नाव आहे आम्हाला हवेत आजी आजोबा, आम्हालाही हवेत आजी आजोबा। आजोबा नारळी खोबरे आजी नारळातील पाणी, आजोबा नारळी खोबरे आजी नारळातील पाणी, अशा अथांग समुद्राच्या विश्वात दोन म्हातारे मासे आपल्या नातवीवर किंवा नातवावर चांगले प्रेम करतात, चांगले संस्कार देतात। ते म्हणजे आपले आजी आणि आजोबा। आजी, आ म्हणजे आई आणि जी म्हणजे जीव। आई सारखा जीव लावते ना, ती म्हणजे आपली आजी। आणि तिच्या सोबतीवर नातवंडांवर ज्ञानाची पाखड घालणारे ते म्हणजे आपले आजोबा। अलादीनच्या चिराग सारखी आपण मुले, परंतु अजूनही आजी आजोबांच्या शोधात आहोत। 21व्या शतकात जन्मलेली आपल्या उत्साहाची आणि नव्या जोशाची पिढी, परंतु अजूनही आजी आजोबा काय हे सांगण्याची गरज भासते। ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे। आमचे बालपण आजी आजोबांच्या खांद्यांवर आकाशी गरुड झेप घेता घेता वाढले, परंतु आज ते एखाद्या अंधाऱ्या रात्री स्वप्नात पडल्यासारखेच वाटते। म्हणूनच आई आणि बाबा तुम्हाला एक आर्त विनवणी। आई आणि बाबा, तुम्ही तुमच्या इगोसाठी, इप्रतिसाठी किंवा स्टेटससाठी आमच्या आजी आणि आजोबांना घराच्या बाहेर हकलावून देणार असेल ना, तर आम्ही मोठे झाल्यावर नटसम्राटची दुसरी आवृत्ती सादर केली तर चालेल काय? याचा नक्कीच नीट विचार करा, याचा नक्कीच नीट विचार करा। आई आणि बाबा, तुम्ही जर मला मनाचे श्लोक शिकवलेत ना, त्यातील मला एक श्लोक आठवतो। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे ते पाप कर्म खोटे, न बोलता मना सारखे ते दुःख मोठे। पूर्वी एकत्र कुटुंब अस्तित्वात असायची। नातवंडांवर संस्कार करण्याची जबाबदारी आजी आजोबांवर असायची। त्यामुळे नातवंडांना सगळे माहीत असायचे, कोणाशी कसे बोलावे, कोणाशी कसे वागावे, मोठ्यांचा आदर कसा राखावा, हे सर्व त्यांना माहिती असायचं। परंतु आजकाल ते नाही। पूर्वी आजीच्या अंगाई ऐकून मुलं झोपायची, परंतु आजकालची तेच लहान मुलं मोबाईलवरची गाणी ऐकून झोपतात। आजोबांच्या गोष्टींसाठी कल्ला उडायचा, परंतु आजकालची तेच लहान मुलं व्हिडिओ गेमच्या विळख्यात अडकली आहेत। जगविख्यात असलेली आमची भारतीय संस्कृती आज कुठेतरी लुप्त होत चालली आहे, ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे। आमच्या आजी आजोबांचा रस्ता सुरू व्हायचा तो थेट घरापासून, तो ते थेट समजायचा वृद्धाश्रमात। म्हणूनच मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते। आजी म्हणजे काय असते? आजी म्हणजे काय असते? दुधावरची साय असते, मनावरच्या पांघरुणाला उघडणारी माय असते। आणि आजोबा म्हणजे काय असतात? आजोबा म्हणजे काय असतात? कधी न रागवणारे दुसरे वडील असतात। रुबाबाने धाकाला ते सर्वांवरतीच ठेवत असतात, रुबाबाने धाकाला ते सर्वांवरतीच ठेवत असतात। आजी आणि आजोबांचा प्रेमळ स्वभाव आजकालच्या मुलांना नको नकोसा झालाय। म्हणूनच मला एक प्रश्न पडतो, जिससे अपना बना वो कोई काबिल नहीं मिलता, जिसे अपना बना वो कोई काबिल नहीं मिलता, पत्थर तो बहुत मिलते हैं, पत्थर तो बहुत मिलते हैं, लेकिन दादा दादी जैसा कोई नहीं मिलता, लेकिन दादा दादी जैसा कोई नहीं मिलता। म्हणूनच जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, सदैव सांगणं माझ्या पांडुरंगाला, सदैव सांगणं माझ्या पांडुरंगाला, आयुष्यभर सुखी ठेव माझ्या आजी आणि आजोबांना, आयुष्यभर सुखी ठेव माझ्या आजी आणि आजोबांना। धन्यवाद।